स्वामींनी अक्कलकोटमध्येच नव्हे तर जिथे जिथे त्यांचे खरे भक्त आहेत तिथे तिथे जाऊन त्यांचा उद्धार केलेला दिसून येतो. मंगळवेढ्याला एक ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाचे घर छोटेसे कौलारू होते. घरची परिस्थिती बेताचीच होती. त्याच्याकडे एक गाय होती, पण ती सुद्धा दूध देत नसे. मात्र ब्राह्मणाने तिची सेवा करण्यास कधी कंटाळा केला नाही. त्या ब्राह्मणाची स्वामीवर मनापासून श्रद्धा होती. तो नेहमी स्वामींचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटला येत असे. एकदा स्वामींच्या मनात आले की या ब्राह्मणाकडे भोजन घ्यायला जावे आणि त्याच्याकडे भोजन घ्यायला जावे हा विचार मनात येताच ते तातडीने त्याच्याकडे जाण्यास निघाले. स्वामी त्याच्या घरी पोहोचले. दुपारची वेळ होती. जय शिवशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो असं दारात येताच स्वामींनी उद्गार काढले. स्वामींना आपल्या घरी आलेले बघून गरीब ब्राह्मणाला खूप आनंद झाला. स्वामींच्या चरणावर डोके ठेवून आदराने त्यांनी स्वामींना घरात नेले. गंध फुले वाहून त्यांची सेवा मला केली. तुझ्या घरी जेवायची इच्छा आहे, तेव्हा तुझ्या घरी असलेल्या गायीचे दूध काढ आणि मला दशम्या करून खाऊ घाल. त्यावर ब्राह्मण म्हणतो, महाराज क्षमा असावी, पण माझी गाय भाकड आहे, दूध देत नाही. पण गोमाता आहे, त्यामुळे मी तिचा खूप प्रेमाने सांभाळ करतो. तुम्हाला दूध हवे असल्यास बाजारात जाऊन दूध आणतो, त्याच्या दशम्या करतो आणि मग तुम्हाला देतो. तुला मी काय सांगितले समजले नाही का? क्षमा असावी महाराज. चल बरं, दाखव मला तुझी भाकड गाय. मीच बघतो काय झालंय ते. गाय आहे ती, दूध का बरे देत नाही? ब्राह्मणाने स्वामींना गाय दाखवली. स्वामींनी गायीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि त्या गायीला म्हणाले, हे गोमाते, तू दूध का बरे देत नाहीस? दूध न देता या लेकरांना कशाला उपाशी ठेवतेस? तुझा मालक दरिद्री आहे बरं का. त्याला असा त्रास देऊ नको. चल आता, हट्ट सोड बरं आणि आजपासून नियमित भरपूर दूध द्यायला लाग बघू. आणि नंतर ब्राह्मणाला दूध काढायला लाविले. ब्राह्मणाने दूध काढण्यास सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे गायीने भरपूर दूध दिले होते. तो चमत्कार बघून ब्राह्मणासमवेत त्याचा परिवार आणि आसपासचे लोक थक्क झाले. इतक्या वर्षापासून दूध न देणारी भाकड गाय स्वामींच्या एका छोट्याशा विनंतीवरून भरपूर दूध देऊ लागली. स्वामींनी ब्राह्मणाचा उद्धार तसेच त्या गायीचा देखील उद्धार केला. यावरून असे स्पष्ट होते की संतांच्या नुसत्या वाणीतही किती शक्ती असते. अशक्यही शक्य करून दाखवण्याची प्रचिती ही फक्त खरे संतच करू शकतात. अशा एक नाही तर अनेक लीला स्वामींनी आपल्या खऱ्या भक्तांसाठी केल्या. ते नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीमागे खंबीर उभे राहत होते. अशक्यही शक्य करतील स्वामी, हा जो भक्तांचा त्यांच्यावरचा विश्वास आहे त्याची प्रचिती ते त्यांना वेळोवेळी देत होते. उगाची भीतोसी भय हे पडू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ.